स्कॉलरशिप परीक्षेसाठी इयत्ता 5वी सरळ व्याजावरती आपल्याला अजून एक 2 प्रकारचे प्रश्न येतात बघा. त्याची जरा माहिती आज आपण घेऊयात. बघा यातमध्ये 3 प्रकारचे प्रश्न इथं मी लिहिलेले आहेत. यातला जो मुलांना येणारा म्हणजे सोपा वाटणारा जो प्रश्न म्हणजे दशादशे 10 दराने 5,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. आता हा प्रश्न सोपा आहे कारण त्याचं सूत्र आपण मांडतो सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 किंवा इंग्रजीमध्ये असेल तर SI बरोबर PNR डिवाइड बाय 100. आता याच्यामध्ये जर किमती घातल्या तर मुद्दल आहे 5,000 रुपये, दर आहे 10 आणि मुदत आहे 3 वर्ष. तर भागिले जर आपण 100 केले, या शून्याला या शून्य, या शून्याला हा शून्य, राहिले काय वरती तर 50 गुणिले 10 500 आणि 500 गुणिले जर 3 केले तर 1500 हे तुमचं काय येतं उत्तर येतं. आता हे सगळ्या मुलांना येत असतं पण परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचा प्रश्न असतो किंवा येऊ शकतो नाही का, त्यासाठी आपण सावध असणं गरजेचं आहे. बघा की आपल्याला हे माहीत पाहिजे की प्रश्न आहे बघा दशादशे 3 दराने 4,000 रुपयांचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती. बघा प्रश्न पुन्हा एका दशादशे 3 दराने 4,000 रुपयांचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती. बघा आता इथं सूत्र पुन्हा आहे तेच आपण लिहिलेलं आहे की सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 SI इज इक्वल टू PNR डिवाइड बाय 100. तर ठीक आहे आपण इथं मांडलं बघा की मुद्दल आहे 4,000, पुन्हा दर त्यांनी 3 दिला आहे आणि आता इथं जे सरळ व्याज आहे ते वर्षामध्ये न देता महिन्यांमध्ये दिलेले. काय केलेले महिन्यामध्ये म्हणजे 4 महिन्याचं इथं काय केले त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता इथं 100 करायचं आणि महिन्यामध्ये आपल्याला सरळ व्याज विचारलं आहे म्हणून महिन्याचं वर्षात रूपांतर करण्यासाठी याला 12ने काय करायचं भागायचं आहे. म्हणजे इथं 100 गुणिले 12 आपल्याला काय करावं लागेल इथं लिहावं लागेल का तर आपल्याला महिन्यामध्ये सरळ व्याज दिलेलं आहे म्हणून. तर बघा जर इथं आता भागाकार करा, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, 3 एके 3, 3 चोक 12, या 4ला हे 4 गेलेले आहेत. बघा वरती काय राहिले तर 40 म्हणजे 40 रुपये नाही का. काय झालं 4 महिन्याचं सरळ व्याज किती आलं 40 रुपये आलं. आता याच्यामध्ये अजून एक गंमत आहे बघा. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा की दशादशे 5 दराने 14,700 रुपयाचे 100 दिवसाचे सरळ व्याज. आता बघा सुरुवातीला आपण वर्षाचं सरळ व्याज काढलं 3 वर्षाचं, त्याच्यानंतर इथं 4 महिन्याचं काढलं. मात्र तिसऱ्या उदाहरणामध्ये त्यांनी काय दिलं आहे की दिवसाचं 100 दिवसाचं सरळ व्याज काढा. आणि इथं आता सूत्र लिहिले बघा आपण सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 म्हणजेच इंग्रजीमध्ये SI इज इक्वल टू PNR डिवाइड बाय 100. मग आपण याच्यामध्ये किमती घालून आपण बघूयात. 14,600 गुणिले 5 100 दिवस मुदत आहे आणि खाली 100 गुणिले, आता इथं आपल्याला गुणिले 12 करून चालणार नाही तर इथं आपल्याला काय करावं लागेल दिवसाचं रूपांतर वर्षामध्ये करायचं आहे. दिवसाचं रूपांतर वर्षामध्ये करायचं आहे. महिन्याचं आपण काय केलं वर्षामध्ये केलं. इथं आता दिवस दिले दिवसामध्ये दिलेत म्हणून इथं 365 काय करा भागा 365 इथं आपल्याला भागावं लागल. मग आता बघा इथं भागाकार करा, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. बघा आता इथं एकक स्थानी 5 आहे, कसोटी बघा इथं लागू पडते. एकक स्थानी 5 आहे, वर इथं 5 आहे, या 5ने याला भाग जाणार आहे. बघा 5 एके 5, 5 7 35, यातली 1 राहिली आणि हे 5 15, 5 त्रिक 15, खाली आले 73. आता 73 बघा 73 वर्षा बघा 100ला भाग जात नाही मात्र इथं जातोय बघा 73 एके 73, 73 दुने 146 म्हणजे 2चा भाग लागला. आता वर काय काय राहिलं बघा 2 गुणिले 1 गुणिले 100 यांचा जर गुणाकार केला तर किती आला 200 आला. म्हणजे 200 रुपये 100 दिवसाचं सरळ व्याज किती आलं 200 रुपये इथं आलेले बघा. आता बघा सरळ व्याज आपल्याला वर्षाचं न विचारता महिन्याचं विचारलं जाऊ शकतं. महिन्याचं जर विचारलं तर इथं 100 छेदस्थानी 100 गुणिले 12 करा आणि जर दिवसाचं विचारलं
तर इथं छेदस्थानी 100 गुणिले 365 करा. ठीक आहे.